नागपुर के पांचपाली थाना क्षेत्र में साइबर ठगी के एक बड़े मामले का खुलासा हुआ है। एसबीआई खाते से करीब 4,95,000 दूसरे खाते में ट्रांसफर कर ठगी करने वालों 2 आरोपियों को पुलिस ने ओडिशा से गिरफ्तार किया। पुलिस के मुताबिक पीड़ित के मोबाइल पर एसबीआई कार्ड बनाने के लिए यस या नो ऐसा मैसेज आया था। पीड़ित ने यस पर क्लिक किया, जिसके बाद एक कॉल आई। कॉल करने वाले ने खुद को बैंक अधिकारी बताते हुए पेंशन कार्ड बनाने के नाम पर जानकारी हासिल की और कुछ ही देर बाद 4,95,000 रुपए दूसरे अकाउंट में ट्रांसफर कर दिए गए। शिकायत करने के बाद पांचपाली पुलिस ने साइबर जांच शुरू की और तकनीकी जांच के आधार पर ओडिशा से चंद्रकांत महापात्रे और उनके साथी मिनाज कादरी को गिरफ्तार कर लिया। दोनों आरोपियों से पूछताछ जारी है और पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। फिर्यादींनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांच्यासोबत फ्रॉड झाला आहे आणि कोणीतरी त्यांच्या SBI मधनं 4,95,000 एवढी रक्कम दुसऱ्या खात्यात वळती करण्यात आलेली आहे। त्याबाबत माहिती अशी थोडक्यात की त्यांना मोबाईल बघताना एक माहिती मिळाली की तुम्हाला जर SBI पेन्शनर कार्ड बनवायचं असेल तर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल, त्यात यस ऑर नो हे टाकावं लागेल। मग त्यांनी यस सबमिट केल्यानंतर त्यांना एका प्रतिनिधीचा फोन आला। त्यांनी असं भासवलं की तो SBI मधनं बोलत आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला फॉर्म येईल, तो फॉर्म सबमिट करा आणि जी लिंक येईल ती क्लिक करा, मग त्याच्यावरनं तुम्हाला कार्ड बनेल, तुमचं पेन्शन कार्ड। त्यावरनं त्यांनी लिंक ज्यावेळी प्रेस केली, बँक डिटेल्स भरले, लिंक प्रेस केल्यानंतर त्यांच्या खात्यातनं जे पैसे होते ते वळते झाले आरोपीच्या खात्यात। सदर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यात तपास केला। या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी आता ओरिसा येथून अटक करून आणले। आरोपी नामे चंद्रकांत मोहपात्र व मिनाज कादरी असे 2 आरोपी आहे। ओडिसावरून यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांचा PCR घेऊन पुढील तपास सुरू आहे। PSI थोपटे आणि त्यांची टीम हे ओरिसाला गेले होते।